चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। चर्चगेटसह सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली। मुंबईत लाखो चाहते टीम इंडियाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले होते। टीम इंडियाची मुंबईत विजय मिरवणूक काढण्यात आली आणि यासाठी ठिकठिकाणाहून चाहते मुंबईत आले होते। मुंबईतील विजय रॅलीनंतर ते क्रिकेटप्रेमी घराकडे परतायला सुरुवात झाली, त्यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली होती, तर रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे चर्चगेट रेल्वे स्टेशन सीएसएमटी या ठिकाणी जी गर्दी खरं तर आज क्रिकेट प्रेमींचं स्वागत म्हणजे सगळ्या क्रिकेट टीमचं स्वागत करण्यासाठी म्हणून उपस्थित झालेली होती, ती परतीच्या प्रवासाकडे लागलेली आहे। त्यामुळे आता चर्चगेट रेल्वे स्टेशन असो वा सीएसएमटी या ठिकाणी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते। जाऊयात चर्चगेट रेल्वे स्टेशनवर। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत आणि सुष्मिताकडून आपण जाणून घेऊयात की गर्दी आहे तशीच आहे की कमी झाली आहे। सुष्मिता, काय माहिती? खरं तर आता आपण बघितलं तर गर्दी ही जैसे थे त्याच परिस्थितीमध्ये आहे। प्रचंड मोठ्या संख्येनं वानखेडे स्टेडियममधनं बाहेर पडलेला क्रिकेट प्रेमी जो सर्व लोक आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळते। आपण समोर बघतोय चर्चगेट स्थानकामध्ये ज्या ज्या वेळेला फास्ट ट्रेन लागत आहे त्यासाठी प्रचंड गर्दी आहे। फलाटावरती रेल्वे प्रशासनाकडनं आरपीएफची तैनात करण्यात आलेले आहे। आरपीएफच्या टीम आहेत, मुंबई पोलिसांच्या टीम आहेत, त्याचबरोबर तिकीट चेकिंग स्टाफ असेल आणि रेल्वे प्रशासन असेल यांनी नागरिकांना सूचना देण्याचं काम केलेलं आहे। कुठल्याही प्रकारे गर्दीमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुद्धा खबरदारी घेतली जाते। सध्या आपण बघतोय 10:30 वाजलेले आहेत आणि आत्ताच्या क्षणाला बोरिवलीच्या दिशेने जाणारा, विरारच्या दिशेने जाणारा लोकल गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे। याच प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेला जर आपण बघितलं तर नेमकी किती मोठ्या संख्येनं ही गर्दी आहे हे आपल्याला कळू शकेल। कारण एकूणच आपण जर बघितलं तर क्रिकेटवरती भारतीयांचं प्रेम प्रचंड आहे, ते आज मुंबईच्या रस्त्यांवर दिसलं आणि मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमध्ये सुद्धा आता त्याचा परिणाम झालेला दिसतोय। शेवटच्या काही गाड्या या आहेत, काही वाढीव लोकल सेवा सुद्धा चालवण्यात येणार आहेत, परंतु गर्दीचा अंदाज घेऊन मग या लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत। सध्या आपण बघितलं तर चर्चगेट स्थानक, चर्नी रोड, मरीन लाईन्स या स्थानकांमध्ये गर्दी आहे वेस्टर्न रेल्वेच्या, तर सेंट्रल रेल्वेच्या भायखळा, सीएसएमटी या स्थानकांमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येनं परतीच्या प्रवासाला निघालेले क्रिकेट प्रेमी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतात। ऑफिसेसमधून जाणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊनच या ठिकाणी लोकल गाड्या सोडल्या जात आहेत। नागरिकांनी ज्या पद्धतीने प्रवास केला आहे तो प्रवास सुरक्षित व्हावा, सर्व कार्यक्रम सुरक्षित पद्धतीने पार पडलेला आहे। आता परतीचा प्रवासही सुरक्षित व्हावा अशाच पद्धतीची अपेक्षा केली जाते आणि म्हणून आपण बघतोय की रेल्वे स्थानकात जरी गर्दी असली तरी सुद्धा ही गर्दी हळूहळू पुढे सरकत आहे। विशाल, धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे आनंदाला गर्दीच्या स्वरूपात आलेलं उधाण जेवढं खरं तर आपल्याला बघायला देखणं दिसतं तेवढंच ज्यावेळेस ही गर्दी परतीच्या मार्गावर लागते तिथं मात्र वेगवेगळ्या व्यवस्था आणि व्यवस्थापनांचा कस लागतो।